पंढरपूरच्या विठ्ठलाच्या देवळात कौस्तुभमणी मला जेव्हा हाताळायला मिळाला, अच्छा. तेव्हा मला अगदी म्हणजे कृत्य आयुष्याचं झाल्यासारखं वाटलं. कारण तो कसं आहे तो? कौस्तुभमणी फार रेअर घातला जातो. सर असं जे हे दागिने आहेत, म्हणजे आता आपण एवढा इंटरेस्टिंग विषयावर बोलतोय, तर वेस्टर्न दागिने आणि भारतीय दागिने असा काही फरक म्हणजे इतिहासात आहे का, किंवा तसा काही? पण एक हार आहे तुळजाभवानीच्या मंदिरामध्ये, बर त्याचे 51 पुतळे आहेत. बर. एक पुतळी एक तोळ्याची आहे. मागच्या एपिसोडमध्ये आपण प्रेक्षकांना प्रॉमिस केलं होतं की काही इंटरेस्टिंग माहिती आपण त्यांना देणार आहोत. सो त्यातला खूप पहिला महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे इंग्लंडच्या राणीच्या दागिन्यांबद्दलची माहिती. कारण एक मोती 10.5 कॅरेटचा आहे, खरा बसरा मोती मॅक्सिमम मोठ्यात मोठा सुद्धा माझ्या आयुष्यात मी 4 ते 5 कॅरेटचा बघितलेला आहे. बापरे. त्याच्यापेक्षा मोठा मी मोती बघितलेला नाही. तिकडे तो जो आहे तो काही कोटीत किंमत आहे त्याची, काही कोटीत किंमत आहे. मोठा पातूचा आहे, सबंध हार आहे. तो वर्षातून एकदाच फक्त श्रीनाथजीला घातला जातो. नमस्कार. विष्णू सखाराम ज्वेलर्स या आमच्या यूट्यूब चॅनलवरच्या पुढच्या एपिसोडमध्ये तुमचं स्वागत आहे. आज पुन्हा एकदा डॉक्टर पुरुषोत्तम काळे सर आपल्याला भेटायला आलेले आहेत आणि ते इतकी इंटरेस्टिंग माहिती देतील की तुम्हाला आवडेल. चला आपण गप्पा मारायला सुरुवात करू. नमस्कार सर. नमस्कार. सो मागच्या एपिसोडमध्ये एक खूप महत्त्वाचा मुद्दा आपण बोललो होतो, तो म्हणजे सोन्याच्या गुणवत्तेचा किंवा मूल्यांकनाचा. त्यावेळेला तुम्ही मला सांगितलं होतं की त्याचा कस घेतला जातो. सो ते कसं ते आमच्या प्रेक्षकांना सांगा. आता सध्या सगळीकडे मशिनरी अवेलेबल आहे. बरोबर. कॅरेट कसे मोजायचे ते 24 कॅरेट इज अ टॉप मोस्ट कॅरेट, बरोबर. म्हणजे 99.99 कॅरेट. आता जेव्हा एखादा दागिना आमच्याकडे येतो तेव्हा आम्ही कसोटीवर घासतो. कसोटीवर. हां. अच्छा. कसोटी म्हणजे काय, एक काळा दगड असतो. तो दगड हा गंडकी नदीमध्ये मिळतो. नेपाळला जी एक गंडकी नावाची नदी आहे, अच्छा. त्या गंडकीच्या नदीमध्ये ते दगड मिळतात. बर. ते सुपिरियर क्वालिटीचे मानले जातात. अच्छा. तसे नर्मदेत सुद्धा काही गोटे मिळतात. अच्छा. नर्मदेतले गोटे म्हणून जे आपण म्हणतो, हं. तो ते नर्मदेतले पण काही असे दगड आहेत की बर, ते त्याच्यावर कसोटी म्हणजे घातले जाते. आता कसोटी साधारण 2 रंगामध्ये येते, काळा आणि एक लाल रंगाची, तपकिरी रंगाची येते. बर. पण तपकिरी रंगाची जी कसोटी येते ती फार प्रचलित नाहीये. 99.99% लोक काळी कसोटी वापरतात. हा जो दगड आहे, हा दगड याला कसोटी म्हणतात. बर. हा आता हा गुळगुळीत आहे. बरोबर. ह्याच्यावर जेव्हा आम्ही सोनं घासतो, हे काय आहे तर एरंडीचं बी, ह्याच्यावरती तेल, एरंडीचं एरंडी आपली एरंडेल ते तेल ह्याच्यात मुरवतो. बर बर. आणि ती जेव्हा अशी कसोटीवर घासतो तेव्हा आम्हाला तो रंग कळतो. अच्छा. की काय रंग आहे. बर. आणि ह्याचा उल्लेख ऋग्वेदामध्ये केलेला आहे. हा, ऋग्वेदामध्ये. त्याच्यानंतर आर्य चाणक्यांनी त्याचा उल्लेख केलेला आहे. म्हणजे या कसोटीच्या. अच्छा. इतकं ते पुरातन आहे. बापरे बापरे बापरे. 32व्या अध्यायातल्या कुठल्या तरी ऋग्वेदामध्ये विद्युल्लता असा शब्द वापरलेला आहे की जी लाईन मारते ती अशी वीज चमकावी तशी ती इतकी शार्प दिसते लाईन. वा. त्याला कसोटी म्हणतात. वा 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 वा. सर असंच एक उल्लेख आपण मागच्या केला जातो म्हणजे पुतळी हार. हो. बरोबर ना. आणि तो ग्रीक साम्राज्यातला ॲडम आणि इव्ह त्याबद्दल त्याच्यावरनं आता आपल्याकडे आली आहे ती राधा आणि कृष्ण. अच्छा. ही बघा, ही जी पुतळी आहे, हा ही आपल्याकडे राधा आणि कृष्ण आणि मध्ये कदंब वृक्ष आहे. हो हो. आणि या बाजूला ही छटवाई देवी असेल, काय जे असेल ते कुठलीही. आता आपल्याकडे कसे पुतळ्या भरपूर आहेत. हो हो. जीवती लग्न म्हणजे आपलं नवजात बालकाला आपण जीवती घालतो. बरोबर बरोबर. एक सवतीची पुतळी येते, जर तुम्हाला ऐकून माहिती असेल तर. म्हणजे जर एखाद्या माणसाने दुसरं लग्न केलं, त्या काळातली पद्धत आहे, आताच नाही मी सांगत आहे, तर चौथीची पुतळी येत असेल. अच्छा. चवत तिचं हे होऊ नये म्हणून ती पुतळी घालायची. कुठून तरी काय आहे माहितीये का, सगळ्या गोष्टी आहेत ना ह्या मोरल सपोर्ट देण्याकरता निर्माण केलेल्या आहेत. मानव घाबरत असतो तर त्याला कुठेतरी मोरल सपोर्ट पाहिजे. अंगारे दुपारे हे सुद्धा थोडेसे
मोरल सपोर्टचाच एक भाग बरोबर आहे. आहे. ताईत गळ्यात घातला तर म्हणजे असं काही पिक्चरमध्ये आपण बघितलंय. बरोबर बरोबर. ओमान नावाचा एक इंग्लिश पिक्चर होता, त्याच्यामध्ये असं दाखवलं की ॲज लॉंग ॲज यू आर होल्डिंग दिस क्रॉस नोबडी विल किल यू. राईट. तो क्रॉस त्याच्या हातातून पडतो आणि त्या क्षणाला वीज वरनं पडते आणि तो मरतो. अरे हे सिम्बॉलिक म्हणजे त्यांनी Symbolic असं आहे. दाखवलेलं आहे की मोरल सपोर्ट. बरोबर आहे. किंवा त्या माणसाला मग त्याची भीती वाटत नाही. दिवार पिक्चरमध्ये जेवणी टिकचा बिल्ला, त्या बिल्ल्यामुळे अमिताभ वाचतो असं दाखवलेलं असं आहे. आहे. ते प्रत्येकाच्या भावनेत आहे. सर मागच्या वेळी बोलताना तुम्ही अजून एक मागच्या एपिसोडमध्ये सांगितलं ते म्हणजे पवित्रक. पवित्र सो पवित्रकाबद्दल जरा माहिती द्या ना, कारण तो खूप वेगळा पवित्र विषय. ऍक्च्युली काय झालंय सांगतो तुम्हाला की आपल्याकडे जेव्हा परकीय लोक यायला लागले म्हणजे पोर्तुगीज आले, हम्म, त्याच्यानंतर मग ग्रीक आले, हम्म, आपलं इंग्रज वगैरे इंग्रज. उशिरा आले, पहिले पोर्तुगीज आले. हम्म, हम्म. तेव्हा त्यांची एक देवता होती हेरोब्लिक्स. अच्छा. त्या aerobics. देवतेची हेरोब्लिक्स नॉट नावाची अंगठी ते हातात घालत असत. अच्छा. नॉट म्हणजे गाठ. बरोबर बरोबर. हेरोब्लिक्स नॉट. ओके ओके. त्याच्यावरनं आपल्याकडे ब्रह्मगाठ ओ अच्छा. आणि त्या ब्रह्मगाठीची विणलेली तारेनी हा हा हा. त्याला पवित्रक म्हणतात. अरे ते वा. हे पवित्रक हे बघा, Interesting. ओ हे अच्छा. पवित्रक. अच्छा. ह्या पवित्रकावरती हे जे 9 डॉट आहेत ते नवग्रह आहेत. बर हा बर बर. म्हणजे ती संकल्पना अशी आहे की हा मधला सूर्य, त्याच्या भोवती फिरणारे हे सगळे ग्रह वा. हा, हे पवित्रक आहे. बर बर. म्हणजे कुठलीही पूजा करताना बघा गुरुजी तुम्हाला दर्भाचं पवित्रक घालतात. हो राईट. लग्न कार्य असेल किंवा कुठली पूजा, सत्यनारायणाची पूजा असेल, कुठलंही असू दे, तर तुम्हाला पहिलं दर्भाचं पवित्रक घालतात असं. अच्छा अच्छा. बरोबर आहे. तर हे जर असेल हातात तर दर्भाचं पवित्रक घातलं नाही तरी चालतं. कारण नवग्रहाचं आहे म्हणून. आणि गुरुचरित्रामध्येही ह्याचा उल्लेख आहे अच्छा अच्छा या पवित्रकाचा. अच्छा. असं. तर असं जे हे दागिने आहेत म्हणजे आता आपण एवढा इंटरेस्टिंग विषयावर बोलतोय, तर वेस्टर्न दागिने आणि भारतीय दागिने असा काही फरक म्हणजे इतिहासात आहे का किंवा तसा मी काही? खरं सांगू का, आपल्याकडे फार पुरातन दागिने नव्हते बर. आणि वेस्टर्नमध्ये अजिबातच नव्हते. अच्छा. मुळात सगळे दागिने आले ते पर्शियातनं आले. पर्शिया. पर्शिया म्हणजे बर. आताचा इजिप्त, ओ बर 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 बर. मेसोपोटेमिया, हो. हा म्हणजे तुर्कस्तान, हम्म, हे जे प्रदेश आहेत ते सगळे जवळजवळ आहेत. हम्म, हम्म, इराण, हम्म. हे सगळे त्या काळात सगळे जवळजवळ होते आणि हो. त्यांची खरी कारागिरी होती. बर. आज जे आपण कुंदन वर्क हो. किंवा जडाऊ वर्क जे म्हणतो हो, ते जडाऊ त्यांची कुंदन. ती स्पेशालिटी होती. अच्छा. पण पर्शियन कारागीर. पण मग आपल्याकडे राजस्थानी मानतात ना ज्वेलरी. आता ते त्या सांगतो तुम्हाला, ते पर्शियन कारागीर जेव्हा मोंगल आले हम्म, तर त्यांच्या बरोबर ते आले. हम्म, हम्म. मोंगलांच्या दरबारामध्ये काही पर्शियन सोनार नोकरीला होते. अच्छा. त्यावेळेला मग काही राजस्थानी लोकांनी ती कला शिकून घेतली बर बर बर. आणि मग आता बिकानेर, जैसलमेर वगैरे त्या ठिकाणी ते जडाव काम होतं. हो 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 हो. पण ओरिजिनल कला ती पर्शियन लोकांची. अच्छा. म्हणजे असं विविध देशातली हा. कला आपल्याकडे हो, येऊन पुढे ती हो, भारतीय हो. दागिन्यांमध्ये रुजली. पर्शियन लोक त्याच्यात एक्सपर्ट. आजही वा. तुर्कस्तानमध्ये अंकारा आहे, अच्छा. तुर्कस्तानची राजधानी, तिथे फार मोठ्या प्रमाणामध्ये दागिने मॅन्युफॅक्चरिंगचं काम होतं आजही. हम्म, 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 हम्म. आता आपल्याकडेही काही वर्कर्स इतके हुशार झालेत की ती सगळी कला आपण शिकून घेतलेली आहे बर बर. आणि आपली पण त्याच्यामध्ये काही भर घातली अच्छा. नाविन्यपूर्ण दागिने बनवण्यासाठी. हो हो हो. साऊथमध्ये जे काही कारागीर आहेत अतिशय हुशार कारागीर आहेत. बर बर. बेंगॉलमध्ये जे कारागीर आहेत त्यांची कारागिरी उत्कृष्ट आहे. अच्छा. आपल्याकडे पण आता डेव्हलप केलं पण ओरिजिनॅलिटी तिकडे. त्यांची. ओके. म्हणून म्हटलं की आपल्याकडे आपले असे दागिने नाही. नाहीयेत. आता मंगळसूत्र मग. एक उदाहरण म्हणून हा, हा. सांगतो. मंगळसूत्र हा आपला दागिना म्हणायला हरकत नाही. म्हणजे आपला ओरिजिनल दागिना, आपला ओरिजिनल दागिना. आपला ओरिजिनल दागिना आहे मंगळसूत्र. बरोबर. आता महाराष्ट्रापुरतं बोलायचं झालं तर मंगळसूत्र आपण लोक घालतो. हो. साऊथमध्ये त्याला ताली म्हणतात. ताली. ताली, मंगळसूत्राला ताली म्हणतात. ताली म्हणजे ते त्यांचं पद्धत आहे. बर बर. बंगालमध्ये लाल आणि पांढरी बांगडी बांगडी घालतात. असते. बर. गुजरातमध्ये चमकी घालतात. म्हणजे बाई मॅरिड आहे की अनमॅरिड आहे हे कळायला मार्ग नाही. त्या दृष्टीने मी अच्छा सांगतोय अच्छा तुम्हाला. अच्छा अच्छा अच्छा. आता मंगळसूत्रामध्ये सुद्धा आपल्याकडे किती प्रकार आहेत माहितीये का?
नाही. साधारण पांढर आपल्या लोकांमध्ये 2 वाट्या 4 मणी घालतात, हो, वर हो. काळे मणी. बरोबर. आपल्या मुंबईकर सोनार आहेत हम्म. ते फक्त 5 मणी घालतात. बर. मगाची म्हटलं तसं नथ बघा, पाठारे प्रभू हो, हो. ते फक्त 1 तोळ्याचा 1च मणी घालतात. हो, अच्छा अच्छा. त्या वेगवेगळ्या प्रथा आहेत. बर बर त्या मग कशा काय आल्या त्या माहीत नाही मला, परंतु त्या आल्या एवढं खरं. ऍक्च्युली फार पूर्वी केळीच्या गाभ्याचा जो दोरा येतो, केळीच्या गाभ्याचा दोरा. दोरा, हा हा. त्या दोऱ्यामध्ये काळे मणी ओवायची बर. आणि बर. ते गळसरी म्हणतात त्याला. गळसरी. हा, वा. गळसरी. अच्छा. आणि ती गळसरी गळ्यात घातली की ती बाई मॅरिड आहे. बाप. केवढी इंटरेस्टिंग माहिती आहे हा. सर तुमच्याकडे. म्हणजे हे मी कधी ऐकलंच नाही. गळसरी हा शब्द इतका छान आहे. आता कसं आहे, आपल्याकडे ना डोकाच्या पासून ते पायाच्या नखापर्यंत प्रत्येक ठिकाणी दागिने घालायच्या दागिने. पद्धती. अगदी खरं अगदी खरं. मागच्या एपिसोडमध्ये आपण लेण्यांच्या संदर्भ दिला. येस त्याच्याबद्दल बोललो होतो. त्याच्यामध्ये बघा, ही बिंदली आहे. बरोबर बरोबर. बिंदली मुसलमानी शब्द आहे. आपल्याकडे त्याला बीजवरा म्हणतात. बीजवरा. हा. बर. आता बीजवरा कसा शब्द आला तर द्वितीयची चंद्रकोर आहे, हम्म. त्याचं असं हे करतात लॉकेट सारखं. बर बर. बीज, भाऊ बीज आपण म्हणतो की हो, 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 नाही, हो. ती बीज म्हणजे द्वितीया. बरोबर. ते द्वितीयेच्या चंद्रकोरी सारखं ते अच्छा. ते मोती असतात बर. आणि ते इथे हुक असतो आणि त्याला बिंदली म्हणतात. आता अच्छा. उत्तर प्रदेशमध्ये किंवा राजस्थानमध्ये ह्याला 2 पदर काढतात हा, हा, हा. आणि ते इथे अडकवतात. राईट राईट. तुम्ही लग्न कार्यात जर बघितलं असेल तर अच्छा. त्याला बीजवरा हा शब्द आहे. बीजवरा शब्द हा. आहे. अच्छा अच्छा. आता मगाची मी म्हटलं बुगडी, बुगडी. हो. तसे पुरुष लोक इथं घालायचे. बिगबाळी घालतात. बिग बाळी इथं असते. हा. पेशव्यांच्या ते काळात. पेशव्यांच्याच फक्त काळामध्ये बिगबाळी होती, त्याच्या आधी नाही, नंतर नाही. बर बर. ब्रिटिश आले त्याच्यानंतर बिगबाळी नाही घालायची. अच्छा. पण 3 मोत्याची बिगबाळी असेल हा हा. तर तो काय म्हणतात ना, विद्वान, अच्छा त्याच्यावरून. दशग्रंथी, बर बर त्याला बर. त्रिराजक हा शब्द होता. त्रिराजक. राजक म्हणजे राजासारखा 3 त्याला मोती घालायला आला. वा. किती बाकी सर. सगळे बिगबाळी घालायचे ते एक लाल मणी किंवा हिरवा मणी, बाप. त्याला लालडी आणि पानडी हा शब्द होता. अच्छा. बाप रे. इतकं डिटेलिंग आपल्याकडे आधीच्या हो, दागिन्यांमध्ये आहे, होतं. प्रत्येकाला बापरे. शब्द आहे. वा. केवढी इंटरेस्टिंग माहिती आहे सर ही. सर मग या अशा दागिने जो काही इतिहास आहे दागिन्यांचा वेगवेगळा, असाच रत्नांचा पण इतिहास आहे. आहे ना. सो मग रत्नांचाही तुमचा अभ्यास तेवढाच गाढा आहे. तर मी त्याबद्दल पण. जेमॉलॉजी शिकत होतो, वा वा. पण नंतर मला ते जमलं नाही. म्हणजे त्याचं सर्टिफिकेट मिळायच्या स्टेजपर्यंत मी गेलो नाही. बरोबर. इथे सेंट झेवियर्स कॉलेजमध्ये मुंबईला अच्छा. लंडन इन्स्टिट्यूट ऑफ जेमॉलॉजीचे काही कोर्सेस होते, बर बर. ते मी अटेंड करायचा केले. हम्म. पण नंतर दुकानची जबाबदारी असल्यामुळे मी नाही जाऊ शकलो. पण मग त्या पण मला रत्नांबद्दल- मी वाचन केलंय त्याच्याबद्दल. अच्छा. ओके. आता रत्न हे कसं आहे माहितीये का, हा थोडासा श्रद्धा अंधश्रद्धा हा विषय त्याच्या आहे. borderline वर त्याच्यामध्ये जायचं. कुठे बॉर्डर मारायची हे मी सांगू शकत नाही. बरोबर. परंतु हा ज्योतिषाचा विषय आहे. हम्म. त्यामुळे ॲस्ट्रॉलॉजी, हम्म. ॲस्ट्रॉनॉमी आणि आयुर्वेद अच्छा. का सांगतो तुम्हाला आयुर्वेद पण. की जो ॲस्ट्रॉलॉजी मधला पारंगत आहे हम्म. तो रत्न कुठलं ते सांगतो. बर आणि आयुर्वेदामध्ये सुद्धा त्याला सबऑर्डिनेट आहे. बर. जर तुम्हाला माहिती असेल तर प्रवाळ भस्म आपल्याकडे हो, द्यायची हो. पद्धत होती, प्रवाळ मौक्तिक भस्म द्यायचं होतं, बरोबर. सुवर्ण भस्म, रजत भस्म, बरोबर. हे सगळे भस्म होते. अच्छा. आता सुवर्ण भस्म जेव्हा बनवायचे सुवर्ण. तेव्हा ते 52 वेळा घोटून 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 प्युअर सोनं करायचं. बर. म्हणून आपल्याकडे 52 कची सोनं हा शब्द आला. ओ. अच्छा. आपल्याकडे कॅरेट हा शब्द नव्हता. 52 कची सोनं द्या बरोबर आहे. म्हणजे काय, तर 52 वेळा ते घोटून ते शुद्ध केलेलं सोनं, त्याला 52 कची सोनं असं आहे. अच्छा. 52 कशी सोनं तिथून आलाय शब्द. असं शब्द आहे. अच्छा. मग हे सुवर्ण भस्म वगैरे हे सुवर्ण भस्म हे त्याच्यापासून केलेलं. बर हा. बर. ते खलून खलून तो खलबत्ता असा होडीसारखा येतो, त्याच्यामध्ये ते वैद्यबुवा खलायचं. हम्म, 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 त्याची मेहनत अफाट होती. हम्म. सुवर्ण भस्म, मौक्तिक भस्म. मौक्तिक भस्म हे फक्त आणि फक्त अति जुने मोती असतात ना, बसरा मोती म्हणजे खाडीमध्ये हो हो हो. ते मोती.
अच्छा सर, पण मग हे मोती, रत्न, राशी या सगळ्यांचं एकत्रित असं काही- एकत्रीकरण कोणीतरी अभ्यास करावा अशी माझी इच्छा आहे. अच्छा. कारण का सांगतो तुम्हाला की जर्मनीमध्ये ह्या रत्नांच्या कलरवर कोणीतरी संशोधन केलं होतं. हो, कलर थेरी. उदाहरण सांगतो की एखाद्या ज्योतिषाने एखाद्याला तू पुष्कराज वापर किंवा तू पातू वापर असं सांगितलं, बरोबर. तर त्याला हिरवा रंग किंवा त्याला पिवळा रंग. आता खरं सांगायचं ना तर सूर्यप्रकाश 7 रंगांचा आहे बरोबर. आणि ते रत्न सुद्धा 7 आहेत. हो राहू आणि केतू हे ग्रह नाही आहेत. हो. राहू बर. आणि केतू हे सूर्याचा अप्पर पॉइंट अँड लोअर पॉइंट, म्हणजे आर्टिक सर्कल आणि अंटार्क्टिक सर्कल असं आपण म्हणूया आत्ताच्या ह्याच्यात. त्यांना राहू आणि केतू ही नावं दिलेली आहेत. पूर्वीच्या लोकांना ग्रह माहिती होते, धूमकेतू माहिती होते, अच्छा. नव्हते असं नाही, सगळं माहिती होतं. राईट राईट. नेपच्यूनला श्वेत हा नाव आहे अच्छा. संस्कृतमध्ये. बर. श्वेत असं नाव आहे मग त्याच्यावर त्या ग्रहाला. मग रत्न. त्याच्यासाठी ओपाल वापरतात. ओ. असे अनेक प्रकार आहेत. अनेक प्रकार आहेत. म्हणजे ऍस्ट्रॉनॉमी, पामिस्ट्री हे सगळं एकत्रित हा, अभ्यास आता करायचं. ऍस्ट्रॉलॉजी मध्ये काय, तुमची पत्रिका जेव्हा मांडतो एखादा गुरुजी, तर अप्पर अँड नॉर्थ सर्कल मध्ये पृथ्वीच्या कक्षेमध्ये त्या रेंजमध्ये येणारे ग्रह कुठल्या कुठल्या ठिकाणी आहेत, तो जो मॅप तयार होतो त्याला आपण पत्रिका म्हणतो. ओके. आता विश्वास नसेलच कोणाचा तर माझा आग्रह नाही विश्वास ठेवा असा. हो. पण काय आहे पत्रिका, तर ही पत्रिका आहे. अच्छा अच्छा. कारण कसं आहे की कोणाला कसे अनुभव येतात त्याप्रमाणे माणूस विश्वास ठेवतो किंवा विश्वास ठेवत नाही. सगळेच ज्योतिषी 100% कधीच बरोबर नसतात, कारण शेवटी ज्योतिष हे सुद्धा ठोकताळे आहेत. बरोबर आहे बरोबर आहे. तसे काय नुसता चेहरा बघून सांगणारे पण ज्योतिषी आहेत, पायाची रेषा बघून रेषा सांगणारे आहेत, हाताची रेषा बघून सांगणारे आहेत. बरोबर आहे. हे ठोकताळे आहेत. बरोबर आहे. त्याच्या आहारी किती जायचं हे तुम्ही ठरवायचं. तो प्रत्येकाचा वैयक्तिक. पण असे काही अनुभव आलेले आहेत की एखादा माणूस इतका तो रत्न घालून एकदम कुठच्या कुठे गेला, असेही अनुभव आलेले आहेत. खरंय खरंय. जे हॉस्पिटलचे मालक बाटली बॉय, हे काय होतं, बाटल्या फिरून फिरून बाटल्या विकायची. हॉर्निमन सर्कलच्या बागेमध्ये दुपारी झोपलेले असताना त्यांना एक हिरवा खडा मिळाला आणि त्यापासून त्यांची बरकत झाली असं त्यांनी स्वतः त्यांच्या आत्मचरित्रात लिहिलेलं आहे. आता याला खोटं म्हणायचं का आपण? असे काही आहेत अनुभव लोकांचे. बरोबर आहे. मानायचं किती हे तुमच्यावर आहे. खरंय. ज्योतिष काय सांगतो, ज्योतिषी तुमचा पास्ट सांगू शकतो तर ते बरोबर आहे. फ्युचर सांगितलं तर ते किती ते आपण ठरवायचं आहे. राईट. आता ते ग्रंथ नाडी बघतात साऊथचे लोक, भृगुसंहिता वगैरे, हे आता ते कसं तुम्ही विश्वास किती ठेवायचा तर तुमच्यावर, प्रत्येकावर आहे. त्याला मी काही नाही करू शकत, पण ह्याच्यावर संशोधन होणं गरजेचं आहे. बरोबर. कारण हा फार इंटरेस्टिंग सब्जेक्ट खूपच. आता पुष्कराज म्हणाल ना तर केमिकल कंपाऊंड म्हणजे अल्युमिनियम ऑक्साईड आहे. बर. हा. अच्छा. मोती म्हणजे कॅल्शियम आहे, प्रवाळ म्हणजे कॅल्शियम आहे. अच्छा. माणिक म्हणजे क्लोरियम ऑक्साईड आहे. क्लोरियम ऑक्साईड म्हणजे केमिकल आहे ना फॉर्म्युला प्रत्येकात. हे बघा, पृथ्वीच्या खाणीमध्ये जे जे मिळतं ते सगळं मानवाला उपकारक आहे. आपण किती त्याचा फायदा करून घ्यायचा, कशा करून घ्यायचा हे आपल्यावर आहे. प्रत्येकाला मोठं व्हायचं आहे, पण त्याच्यासाठी काहीतरी करायला लागतं. खरंय. इझी मनी नाही मिळत ना, खरंय. त्याची कष्ट घ्यायला लागतात. सर, मागच्या एपिसोडमध्ये आपण प्रेक्षकांना प्रॉमिस केलं होतं की काही इंटरेस्टिंग माहिती आपण त्यांना देणार आहोत. सो त्यातला खूप पहिला महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे इंग्लंडच्या राणीच्या दागिन्यांबद्दलची माहिती. तर ती सर द्या. खूप लोकांना त्याबद्दल क्युरिओसिटी असते. बरोबर आहे. प्लीज सांगा सर. काय झालं, 90-91 साली इंग्लंडच्या राणींनी काही दागिने रिपेअरला काढले होते. अच्छा. हा, म्हणजे जे भारतातनं गेले ते. त्याच्यात त्यांनी मग नॉर्थ वेस्ट, साऊथ ईस्ट असे 4 भाग केले. बर. जे राजस्थानी शैलीचे होते ते जयपूरला गेले. मराठी शैलीचे सुदैवाने आमच्या दुकानात रिपेअरला आले. बाप. साऊथचे
चेन्नईला गेले आणि ईस्टचे कलकत्त्याला गेले. बापरे. त्यावेळेला जे काही दागिने आले होते रिपेअरला, त्याच्यामध्ये त्यांनी प्रत्येक दागिन्याची एक एक फाईल बनवलेली होती. एक फाईल होती प्रत्येक दागिन्यासाठी. येस. त्यांचा तो जो गुण आहे ना, तो अप्रतिम म्हणजे अप्रतिम गुण. बर. की त्या दागिन्यांचा फोटो, 10x फोटो, बर. त्याच्यानंतर साईड फोटो दोन्ही बाजूच्या, बर. त्याच्यानंतर त्या दागिन्याचं डिस्क्रिप्शन आणि अच्छा. आता त्यांना काय हवंय ओ. आता त्याची प्रत्येकाची फाईल बनवलेली होती. बर. मला मी ते बघून खरंच थक्क झालो. इतका डिटेलिंग आणि इतका हा, अभ्यास. पण दुर्दैवाने त्या अग्रीमेंट मध्ये असं होतं की कुठेही याचा उल्लेख बाहेर कोणालाही करायचा नाही. त्याचं कारण असं होतं की जो माणूस दागिने घेऊन आला होता त्याच्या जीवाला सेफ्टी पाहिजे होती. हो बरोबर. कारण ते अँटिक दागिने होते आणि अँटिक दागिने पळवण्याची फार मोठी परंपरा आहे. त्यामुळे ते सिक्रेट मला फार जपून करावं लागलं होतं. बरोबर आहे. बरोबर आहे. तर त्याच्यामध्ये एक इंटरेस्टिंग दागिने असे होते की एक छोटा लोलक होता असा एवढा, अच्छा, आपल्या अच्छा. मोठा लोलक, हा हा. आणि त्याला खाली असे काही लोलक होते. बर. ते लोलक आम्हाला बनवायचे होते. काही मिसिंग म्हणजे मधले भाग पडले होते. ओ. दुर्दैवाने ते लोलक हाती कोणीही बनवू शकले नाही. बाप रे. एकही जण हाती नाही, मशीनने बनवले असते, पण हाती बनवणारा आता कारागिरी दुर्दैवाने आपल्याकडची खलास झालेली अरे आहे. अरे अरे अरे. मशिनरी आल्यापासून हाताचं जे काम करणारे जे पूर्वी ते गेले दुर्दैवाने. पण मग त्यांची रिक्वायरमेंट फक्त हातानेच काम करायची होती. कारण त्याला अँटिक लुक तसाच पाहिजे होता त्यांना. अच्छा, म्हणजे मशीनरी तो लुक देऊच शकत मशीनचं नाही. हे नाही. त्यातले 2 दागिने आम्ही रिपेअर केले. बर. एक मोठं वाघनक होतं चेनमध्ये घातलेलं. हा, हा. ते चोकात असं मी ऐकलं की ते सयाजीराव गायकवाडांचं होतं. अच्छा. हा. बर. तर ते मात्र आम्ही रिपेअर करून दिलं हाती. ओके. आणि दुसरा अजून एक दागिना होता अंगठीसारखा, तो मात्र आम्ही रिपेअर करून दिला. बर. बाकी आम्ही दागिने त्यांना सांगितलं की हे हाती होणार नाहीत. तेव्हा त्यांनी सांगितलं ओके, आम्हाला हाती पाहिजे तरच करायचे, नाही तर नको. मग आम्ही त्यांना एक फोन म्हणजे ग्रस्त आले होते, त्यांचं आडनाव सँडरसन मला अजून आठवतं. ओ. तर ते दागिने घेऊन गेले परत. अच्छा, अच्छा. आणि मग नंतर मला तेव्हापासूनच ह्याची इंटरेस्ट निर्माण झाला की ओके. ह्याच्यातच आपण जरा जास्ती नॉलेज पैदा करूया, बरोबर आहे. बरोबर. ग्रॅप करूया. येस. आणि मग मी 98 साली जेव्हा इंग्लंडला गेलो होतो तेव्हा मला अजून दागिने बघायला मिळाले. बर. हा, बर. तर ते काही फोटोग्राफ इंग्लंडच्या राणीचेच इंग्लंडच्या दागिने? राणीचे. बर. त्याच्यामध्ये एक मोठा बाऊल आहे. अच्छा. जवळजवळ 4.5 फूट व्यास असलेला बाऊल आहे. 4.5 फूट व्यास. अरे बापरे. 270 किलोच्या आसपास त्याचं वजन आहे. 270 किलो किलो. सोन्याचा. हो हो 270 किलो सोन्याचा. हो हो. माय गॉड. त्याच्यानंतर एक चमचा आहे. तो चमचा फार जुना आहे. बर. फार म्हणजे फार जुना आहे. त्यांच्याकडे ट्रॅडिशन अशी आहे की नवीन जन्माला आलेल्या बालकाला त्याच चमच्याने स्पून फिडिंग झालं पाहिजे. ओ. आता ही श्रद्धा म्हणाल का अंधश्रद्धा म्हणाल, हा भाग पुढचा आहे. म्हणजे आपल्याकडे जसं चांदीचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आला नाही, अशी त्यांच्याकडे काहीतरी तो सोन्याचा म्हण आहे. चमचा आहे, असा वेडावाकडा झालेला आहे. अरे त्याचाही बापरे. फोटो आहे माझ्याकडे. बर. बर. जसं तुम्हाला माहिती आहे बकिंगम पॅलेसमध्ये एक काळं मांजर कंपल्सरी पाहिजे. हो का? त्याला ब्लॅक बर. कॅट ब्युटी म्हणतात. अच्छा. की तो शब्द तिकडनं आलेला आहे. बर. 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 ब्लॅक कॅट ब्युटी ब्लॅक कॅट. म्हणजे ते काळं मांजर पैदा करण्याकरता त्यांची जीवाची धडपड चालू असते. बर. कारण ते काळं मांजर आल्यापासून त्यांची बरकत झाली बरकत असं त्या झाली. ओरिजिनल फिलिप्सला वाटलं असेल. 8व्या शतकात त्याचं राज्य आलं तो. बरोबर आहे. बरोबर आहे. पण आता ही पण श्रद्धा म्हणायची का काय? अंधश्रद्धा म्हणायची? मगाची आपण रत्नांवरनं बोललो, बरोबर, बरोबर. तर हे पण आहेत. ते करतात ते चांगलं, आम्ही करतो तो बावळटपणा, असं पण एक भाग असू आहे. शकतो. बरोबर आहे. त्यांच्याकडे पण आहेतच की बरोबर खुलचटपणा. बरोबर आहे. हा खुलचटपणाच आहे, पण तो करतात ते बरोबर आहे. सर, आपण अजून एक प्रॉमिस केलं होतं प्रेक्षकांना, ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकाच्या वेळी जो हार घातला होता त्याची माहिती तुम्ही देणार. ते सुद्धा कुठेही लिखित नाही. बर. हे छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा राज्याभिषेक झाला तेव्हा दुर्दैवाने कुठे त्याचे दागिने कुठले कुठले घातले ह्याचा कुठेही उल्लेख नाही. अच्छा. पण एक हार आहे तुळजाभवानीच्या मंदिरामध्ये, बर. त्याचे 51 पुतळे आहेत.
बर. एक एक पुतळी एक एक तोळ्याची आहे. अच्छा. आणि एका पुतळीच्या एका बाजूला श्री राजा हम्म. असं लिहिलेलं आहे बर. आणि त्याच्या रिव्हर्स बाजूला छत्र आणि खाली पती असं लिहिलेलं आहे. ओ, बर 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 बर. असा तो हार तुळजाभवानीच्या देवळात आहे. आहे. तो सुदैवाने मला म्हणजे नशीब माझं की मला त्याचं मूल्यांकन करायला मिळालं. वा वा. माझं मन उचंबळून आलं. म्हणजे खरंच म्हणजे एवढं ही मोठी आजही moment आहे. माझ्या अंगावर अजून काटा येतो. माझ्या म्हणजे की मला एवढं भाग्य माझं. ऍक्च्युली खरंच खूप मोठी गोष्ट आहे हो. की एवढ्या व्हॅल्युएबल दागिन्यांना हो. हाताळणं बघणं. अतिशय महत्वाचं म्हणजे ते तर महाराजांचं आहेत, पण पंढरपूरच्या विठ्ठलाच्या देवळात कौतुकमणी मला जेव्हा हाताळायला मिळाला अच्छा. तेव्हा मला अगदी म्हणजे कृत्य आयुष्याचं झाल्यासारखं वाटलं. कारण तो कसा आहे तो? कौतुकमणी फार रेअर घातला जातो. अच्छा. कसा आहे सर तो? तो ऍक्च्युली आहे तो पातू. बर. कौतुकमणी त्याचा उल्लेख आहे समुद्र मंथनामध्ये मिळालेला मणी हो. असा त्याचा उल्लेख आहे. बर. ते आता फार लांबेड आहे ती. 8 प्रकारचे कौतुकमणी आहेत. अच्छा धृतमणी, पारसमणी अच्छा अच्छा. असे त्याला नावं आहेत. बर, प्रत्येकाला नावं आहेत. बर बर. त्यातला जो काय त्याला मी शब्द विचारलो, तो जो मणी आहे तो विठ्ठलाच्या आपल्या मंदिरात खजिन्यामध्ये आहे. आहे. तसा श्रीनाथजीच्या पण मंदिरात आहे. अच्छा. पशुपतीनाथ. नाही, श्रीनाथजी अच्छा, श्रीनाथजी. उदयपूर, अच्छा. ओके नियर उदयपूर. ओके ओके. तिकडे तो जो आहे तो काही कोटीत किंमत आहे त्याची. काही कोटीत किंमत आहे. मोठा बापरे. पातूचा आहे. सबंध हार आहे तो. तो वर्षातून एकदाच फक्त श्रीनाथजीला घातला जातो. ओ. कारण त्याचं फारच म्हणजे किमतीवान आहे तो. पण पंढरपूरच्या विठ्ठलाच्या देवळामध्ये सुद्धा एक म्हाजी शिंद्यांचा हार आहे. तो पण एक अतिशय देखणा हार आहे. अच्छा. नंतर बाजीकंठा म्हणून एक आहे. हो हो. तो म्हणजे मला सुद्धा विश्वास बसत नाहीये की एवढे खरे मोती कसे मिळाले असतील त्या काळी. हो. म्हणजे मी जो इतिहास ऐकला तो असा होता की बुंदेलखंडाच्या राजाला वाचवायला पुण्याहून बाजीराव गेला. अच्छा. बुंदेलखंडाच्या राजाने तो जिंकला लढाई बाजीराव आणि मोंगलांना हरवलं त्यांनी. त्यामुळे बुंदेलखंडाने बाजीरावाला आपला मुलगा मानला होता आणि अच्छा. ती जी काही लूट झाली त्यातला 3रा हिस्सा अच्छा. त्याने बाजीरावाला दिला. बरं. त्यातला एक दागिना बाजीरावाने पंढरपूरच्या विठ्ठलाला दिला अशी मी ऐकू बातमी आहे. ओके. पण त्यातला तो जो दागिना आहे तो मात्र अतिशय देखणा आहे. तो कारण मोत्यांचा. एक एक मोती 10.5 कॅरेटचा आहे. खरा बसरा मोती मॅक्सिमम मोठ्यात मोठा सुद्धा माझ्या आयुष्यात मी 4 ते 5 कॅरेटचा बघितलेला आहे. बापरे. त्याच्यापेक्षा मोठा मी मोती बघितलेला नाही. आणि हा 10 कॅरेटचा आहे. हा 10.5 कॅरेटचा एक असे 44 मोती आहेत. बापरे. आणि बापरे. तेवढ्याच साईडचं पाचूचे पण म्हणणे आहे. ते वैभवच आहे. म्हणजे वैभव, खरं वैभव. अप्रतिम वैभव आहे. त्याला वर्ड नाहीत. खरंच. नो वर्ड. नो वर्थ ऍक्च्युली. म्हणजे पैशात मोजूच शकत नाही आपण. नाही, पैशात त्याला किंमत इतकं- मी कुठल्याच दागिन्यांची करू शकत खरंच नाही. इतकं कारण त्याला व्हॅल्यू आहे. आता मी सांगू का, शिवाजी महाराजांची कवड्याची माळ आहे ही अहो त्या महामानवाने घातलेली माळ आहे, त्याची काय आपण काय? किंमत करणार? करूच शकत नाही. मग खरं. ते प्राइसलेस आहेत काही गोष्टी. सर आता या विषयावरच आपण बोलतोय तर एक इमोशनल व्हॅल्यू आणि सेंटिमेंटल व्हॅल्यू म्हणजे मागे आपल्या बोलण्यात एकदा आला होता हा विषय. सो त्याबद्दल जरा प्रेक्षकांना सांगा आता ना की कसं आहे काय- की हा शब्द आधी कसा आला तो सांगतो तुम्हाला. इमोशनल व्हॅल्यू हं. आणि सेंटिमेंटल व्हॅल्यू. इमोशनल व्हॅल्यू ही त्या व्यक्तीपुरती मर्यादित असते. हं. फॉर एक्झाम्पल तर तुम्हाला मी सांगतो की तुमच्या आईचं लुगडं आहे, हं, हं. साडी आहे, लुगडं आहे, हं. ते तुम्हाला फार प्रिय आहे कारण हो. तुमच्या इमोशन्स आहेत. अगदी खरंय. अगदी खरंय. ते भले फाटलेलं असू दे, विरलेलं असू दे, काही असू दे, खरंय खरंय. किंवा वडिलांचा चष्मा असेल तुमचा, तर तुमच्या भावना त्याच्यात गुंतलेल्या आहेत. बरोबर. मी लहानपणापासून बघितलेलं ना रे. त्याला इमोशनल व्हॅल्यू. खरंय खरंय. सेंटिमेंटल व्हॅल्यू ही कशी आली ते तर थोडक्यात सांगतो तुम्हाला. नेपोलियन बोनापार्टचा एक वाईन ग्लास त्याचा लिलाव करायचा होता. बर.
मग आता त्याची प्राईस कशी ठरवणार, हम्म, त्याची प्राइसिंग कमिटी नेमावी लागली त्यांना. हम्म, आता ती कॉन्ट्रावर्सी बरीच झाली त्यावेळेला. हम्म, कसं आहे, नेपोलियन बोनापार्ट हा फ्रान्समधल्या लोकांना प्रिय आहे, हम्म. जसे आम्हाला शिवाजी महाराज प्रिय आहे, तसे नेपोलियन बोनापार्ट फ्रान्समधल्या माणसाला प्रिय आहे. जपान किंवा साऊथ आफ्रिकेतल्या माणसाला त्याचं काही एवढं म्हणजे फेमस होता तो. असे काही कलेक्टर समाजामध्ये आहेत की ते कलेक्ट करतात अशा काही काही जुन्या जुन्या लोकांच्या वस्तू, गोष्टी. काय, पण ते सेंटिमेंटल व्हॅल्यू झाली ती फ्रान्स. मग त्यावेळेला त्यांनी फ्लोअर प्राईसवरती जेव्हा प्राईस ठेवायची ती कुठून सुरुवात करायची त्याच्यासाठी प्राइसिंग कमिटी ऑल ओव्हर वर्ल्डमध्ये असे आहेत लोक बर बर की ते प्राइसिंग कमिटीमध्ये आहेत अँटिक अच्छा. वस्तूंच्या, आणि मग ते प्राइस ठरवतात. आणि ते प्राईस ठरवतात. आता परवा तुम्हाला जर वाचलं असेल तुम्ही, द ल्युअर द नॉट म्युझियममध्ये हम्म. त्या व्हर्साईल पॅलेसमधल्या म्युझियममधनं चोरी झाली बघा. त्या सगळ्या जुन्या वस्तू चोरी झाली, अँटिक अच्छा, वस्तूंची अच्छा, चोरी अच्छा, झाली. अच्छा. ते 14व्या शतकातले दागिने होते, बाप रे, 14व्या शतकातले. फ्रान्समध्ये ती चोरी झाली. हम्म, हम्म, हम्म. जुन्या वस्तू जास्ती आपल्याकडे दिव्यागरला गणपती गेला, तो 1000 सालातला गणपती होता, तो पण चोरीला गेला, कारण त्याला व्हॅल्यू जास्ती आहे, किमती. हम्म, हम्म, हम्म. आलं का बरोबर आहे, लक्षात, बरोबर. की त्याची व्हॅल्यू म्हणजे आता एक उदाहरण म्हणून सांगतो, शिवाजी महाराजांच्या काळातला होन, हा 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 होन हा. प्रत्येक होन 2 ग्रॅम 900 मिलीग्रॅमचा होता. 2 ग्रॅम 900 मिलीग्रॅम. बर. आजच्या हिशोबाने त्याची किंमत किती होईल, तर जास्तीत जास्त 45,000 ते 50,000 बरोबर, कॉस्ट. कॉस्ट. व्हॅल्यू पण आज तो 7 लाख रुपयाच्या खाली मिळत नाही तुम्हाला तेच व्हॅल्यू. व्हॅल्यू. आता का व्हॅल्यू आहे, कारण शिवाजी महाराजांच्या काळातला तो होन आहे, बरोबर. शिवराई आहे, तांब्याची आहे, हम्म. औरंगजेबाच्या काळातलं नाणं आहे, त्याच्या आधी हुमायून, बाबर त्या काळातली पण काही नाणी आहेत. नाणी आहेत, बरोबर. कारण नाणी ही साधारण 7व्या-8व्या शतकापासून छापायला सुरुवात झाली मेटलची. हम्म, हम्म, त्याच्या आधी बार्टर सिस्टीमच होती. हम्म, हम्म, हम्म. म्हणजे कॉस्ट आणि व्हॅल्यू याच्यामध्ये खूप फरक आहे. त्यालाच अँटिक वस्तू म्हणतात. अगदी खरं, त्यालाच अँटिक वस्तू अगदी म्हणतात. खरं, अगदी ते जे पुरातन दागिने आहेत त्याची किंमत कशी ठरवायची, हम्म, कारण त्याची दुर्मिळता किती आहे. हम्म, हम्म, हम्म. तो जर दागिना जगामध्ये एक्सक्लुझिव्ह एकच दागिना असेल तर त्याची किंमत कित्येक पटीने वाढत जाते. हो, राईट. त्याच्यासारखा होणारा किंवा करणारा जर एखादा कारागीर भेटला तर ती किंमत तितक्या पटीत वाढत नाही. वाढत नाही. आलं लक्षात, आलं लक्षात. हम्म, हम्म, हम्म. बरोबर आहे. असे काही दागिने आहेत की ते आता बनवू शकतील, जर इतके कारागीर हुशार झाले आहेत, मशिनरी अवेलेबल आहे, हम्म, हम्म. तो लुक त्या टाईपचा सुद्धा करू होऊ शकतात. शकतात. पण जे असे दागिने आहेत की ते हाती सोडा मशीननी सुद्धा होणं कठीण आहे, कारण अवेलेबलच नाहीत तर कसं करणार? तेवढ्या पद्धतीचे. तेवढे मगाशी म्हटलं तसं मोती, तुम्ही मला आणून द्या मोती तेवढा मोठा, एक जरी आणून दाखवा, नाही मिळणार. बापरे, 10.5 कॅरेटचा. मगाशी तुम्हाला इंग्लंडच्या राणीची गंमत म्हणून सांगतो. एक मुकुट आहे, हम्म, ते इतके वर्ष लोक तो माणकाचाच मुकुट आहे असं समजत होते, म्हणजे मधोमध असा एवढा मोठा माणिक आहे, बर मोठा क्राऊन आहे. बर बर. आता त्याच्यात सुद्धा तुम्हाला माहिती आहे का, त्यांच्याकडे अशी पद्धत आहे, कुठल्या फंक्शनला कुठला दागिना घालायचा याचे सुद्धा त्यांनी नियम केलेले आहेत. आपल्या हाताला आला तो घातला असं नाही आहे त्यांच्याकडे. कोरोनेशनच्या वेळेला हातामध्ये कंपल्सरी पट्टा, असा पट्ट्यासारख्या आपल्या रुंद बांगड्या, हे कंपल्सरी आहे त्यांच्याकडे. बर. त्याच्यानंतर एक शनीचा खडा आहे, त्याच्यावरती क्रॉस मांडकाचा आहे, ती अंगठी कंपल्सरी घालायची आहे. हम्म, 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 हम्म. तो एक मुकुट आहे मोठा हिरे जडीत, हम्म. त्याच्यामध्ये बहुत माणिक आहे. बर. इतके वर्ष त्यांची समजूत होती हे माणिक आहे, पण आता डी बियर्सने जेव्हा संशोधन केलं, हम्म. GIAने सर्टिफिकेट दिलं की हे हा. स्पिनल आहे, काय? माणिक नाहीये, अच्छा. माणकाचं उपरत्न आहे. बर. स्पिनल नावाचं एक रत्न येतं, ओ, तो अच्छा. एक बराच मोठा हे आहे. विषय. प्रत्येक खड्याला उपरत्न आहे. हो. बर पातूला पॅरिडॉट आहे, माणकाला स्पिनल आहे. बर. उपरत्न म्हणजे काय असतं? सबऑर्डिनेट. अच्छा, म्हणजे त्याच्यासारखं दिसणारं पण ते नाही.
ते त्याची बरोबर ना. ओरिजिनॅलिटी नाही. ओ अच्छा. तो गुणधर्म ओरिजिनल मध्ये जे मी मगाशी म्हटलं क्लोरियम हे आहे हा हा आलं लक्षात. ते स्पिनल मध्ये नाही, त्याचं केमिकल कॉम्पोजिशन तो नाही. ओके. दिसायला त्याच्यासारखा. खूप इंटरेस्टिंग विषय हा. वा. चनीचा खडा आहे, हा हा. त्याला अलेक्झांड्रा सबऑर्डिनेट देतात. बर. चनीचा खडा ओरिजिनल सिलोनवरनं जो येतो तो अतिशय देखणा आहे. ओके. फार मोठा खनिचा खडा तुळजापूरच्या खजिन्यात आहे. वा. नीलम अच्छा. फार सुंदर आहे, अतिशय देखणा आहे. वा. नीलम फार मोठा आहे. आणि अच्छा. असे एवढे मोठे खडे मिळत नाहीत. तुम्हाला माहिती आहे कोहिनूर हिरा हा ओरिजिनल म्हणजे कसं झालं ते सांगतो तुम्हाला. ओरिजिनल आपल्याकडचा तो राजा रणजित सिंगचे. हम्म. पूर्वीच्या काळी जेव्हा तह व्हायचे तेव्हा एकमेकांची पाखोटी एकमेकांना द्यायची पद्धत बरोबर होती. बरोबर बरोबर. त्याच्यात तो हिरा त्या पागोट्या बरोबर गेला. ओ. को ही नूर म्हणजे प्रकाशाचा पर्वत असा त्याचा अच्छा. अर्थ होतो. कोहिनूर. तो तिकडचा राजा जो होता हम्म. त्याने हा शब्द वापरला पहिल्यांदा. हम्म. त्यावेळेला त्याचं वजन 599 कॅरेट होतं. 599 कॅरेट. कॅरेट. बापरे बापरे. तो डी बियर्थनी मध्यंतरी घातला तेव्हा त्याचं वजन 274 कॅरेट झालं. अरे कसं तो काय? पैलू पाडले. अच्छा. आणि आत्ता जो मुकुटात आहे जो दाखवतात त्याचं वजन 184 कॅरेट आहे. अरे कारण तो अजून त्यांनी घासून घासून चमक जितके पैलू जास्ती तेवढं त्याचं कॅरेट. त्याच्यात नाही चमक वाढते. अच्छा. बघा रत्नांमध्ये सुद्धा पैलू जितके जास्ती तितकी त्याची चमक वाढते. जास्ती. त्याचे कॅरेट कमी होतात. कॅरेट कमी होतो कारण ते घासायला लागतात ना. घर्षणाने झीज होते. बरोबर बरोबर. सर आता खूप जो सगळ्यांच्या मनात प्रश्न असतो त्याच्याकडे मी येतो ते म्हणजे सध्याची परिस्थिती बघता वॉर्स चालू आहेत, त्याच्यानंतर शेअर मार्केट अपडाऊन्स होतात, त्याच्यानंतर बरेच असे काही रोग येतात मध्ये करोना येऊन गेला किंवा एक खूपच विचित्र परिस्थिती आहे. सो अशा ह्याच्यामध्ये जर वर्ल्ड इकॉनॉमीचा आपण विचार केला किंवा एक बेसिक इन्व्हेस्टमेंट सामान्य माणसाला एक इन्व्हेस्टमेंट करायची बाबा सोन्यामध्ये, तर सोनं हे इंटरनॅशनली स्टँडर्ड आहे का? म्हणजे त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतो का किंवा 100% आहे. तुम्ही काय उपदेश करा? सांगतो. आता याच्यावर थोडीशी पूर्वपीठिका सांगतो. 1974 साली पर्यंत असा नियम होता की तुमच्याकडे जेवढं सोनं आहे तेवढ्याच नोटा छापायला तुम्हाला अलाउड होता देशाला. अलाउड. बर. पण 74 साली अरबांनी प्राइसेस इतके वाढवले तेलाचे की जगामध्ये हाहाकार झाला. ओके. हां. इन्फ्लेशन प्रचंड प्रमाणामध्ये वाढायला लागलं. तेव्हा मग निक्सन प्राईम मिनिस्टर होते, आपल्या अध्यक्ष होते अमेरिकेची. त्यांनी IMF ला सांगितलं की आता हा नियम बदलतोच आम्ही हा आम्हाला परवडत नाही. बर. तेव्हा त्यांनी धडाधड नोटा छापायला सुरुवात केल्या. पण त्याच्यामुळे आणखीन थोडं हे झालं, महागाई वाढली. आता कुठलाच देश सोन्याच्या समोर करन्सी असा रेट हे नाही करत. अच्छा. पण तरी सुद्धा अजूनही जगामध्ये सगळ्या ठिकाणी सोनं इन्व्हेस्टमेंटला वापरलं गेले. अच्छा. म्हणजे जो कारण स्टँडर्ड इकॉनॉमिकचा पहिला नियम आहे मेटल सर्व्हाइव्ह. सोनं असं नाही, कुठल्याही प्रकारचे मेटल असू देत. अच्छा. तुमच्याकडे आता नवीन नवीन मेटल भरपूर आले. नवीन टायटॅनियम आहे, सोन्यापेक्षा पण पॅलेडियम आहे, व्हॅल्युएबल आहेत. सोन्यापेक्षा पण व्हॅल्युएबल आहेत ते भरपूर. एक कॅलिफोर्नियम नावाचा एक मेटल आहे, 257 करोड रुपये 10 ग्रॅम त्याची किंमत आहे. 257 रुपये करोड 10 ग्रॅम त्याची किंमत आहे. पण ते म्हणजे कुठे मिळतात माहित नाही, कसे मिळतात माहित नाही, कुठल्या स्वरूपात मिळतात माहित नाही. त्यामुळे तो हवेत गोळीबार केल्यासारखं आहे. त्यापेक्षा आपण आपल्या पुरतं बोलायचं तर तांब, चांदी, सोनं, बरोबर, फार फार तर प्लॅटिनम. पण आता प्लॅटिनमचे भाव उलटे कोसळलेत. बर. कारण त्याच्यासारखाच एक नवीन मेटल पॅलेडियम आलाय. जसं रिअल डायमंडला पॅरलल CVD हिरे आले, बर बर, ते हिऱ्याचे भाव कोसळले ओरिजिनल. लक्षात. तसे मेटल प्लॅटिनम सारखा दिसणारा मेटल आहे,
येस. उद्या भविष्यात जो गोल्ड आलं तसं तर मग नाईलाज आहे, पण अदरवाईज गोल्ड रिमेन अच्छा. पण मग वेगवेगळ्या देशांमध्ये त्याचा साठा आहे का? भरपूर आहे. गोल्डचा? अमेरिकेमध्ये 5.5 लाख ट्रॉय अंश पेंटागॉन मध्ये ठेवलेले आहेत. त्याच्या 5.5 व्यतिरिक्त आणखीन किती असतील भगवान जाणे. ट्रॉय औंस म्हणजे ट्रॉय अंश म्हणजे 31 ग्रॅम आणि 100 मिलीग्रॅमचं एक नाणं येतं. 31 ग्रॅम आणि 100 100 मिलीग्रॅम एक नाणं. नाणं येतं. ओके. अमेरिकन हे आहे, त्याच्यावर गरुड असतो. बरं. आणि कॅनेडियन जे नाणं येतं त्याच्यात मेपल लीफ असतं. ओके ओके ओके. तो एक ते ट्रॉय, एक ट्रॉय अंश असतं. एक ट्रॉय औंस ट्रॉय अंश असे 5.5 लाख. 5.5 लाख. बापरे, हे आकडे ऐकूनच छातीवर दडपण. हो. हे पुढचं. पण मग इंडियन गव्हर्नमेंटकडे आपल्या 600 टन सोनं आहे. आता चायना गव्हर्नमेंटने भरमसाठ सोनं खरेदी केलेलं आहे. ओके. कारण सगळ्यांना माहिती आहे की पुढची भविष्यात येणारी जी परिस्थिती आहे, हे युद्धखोर आता इतकं युद्ध होणार आहे, त्यामुळे जर रुपयाची किंमत कमी आणि कसं आहे, नेहमी एक लक्षात घ्या, एव्हरीथिंग जगामधल्या सगळ्या गोष्टींना डेप्रिसिएशन आहे. फक्त आणि फक्त गोल्ड किंवा मेटल ह्याच्या ॲप्रिसिएशन आहे. अच्छा. तुमची मर्सिडीज गाडी आज 10 कोटीची जरी घेतली स्पेशल बनवून, तरी उद्या मार्केटमध्ये विकायला गेल्यावर तुम्हाला कोणीही हरिता लाल 5 कोटीपेक्षा जास्ती पैसे देणार नाही. ते किती? रोलेक्सचं घड्याळ आहे हातात, तरी काही त्याचा उपयोग नाही. विकायला गेल्यावर काही नाही किंमत. पण मेटलला मात्र किंमत आहे. पण ते सुद्धा बार फॉर्म मध्ये असेल तर, ओके. दागिना फॉर्म नाही. अच्छा. इन्व्हेस्टमेंट आणि युटिलिटी याच्यात फरक आहे. इन्व्हेस्टमेंट म्हणजे निव्वळ आणि निव्वळ बार फॉर्म मध्ये, आणि ते सुद्धा 24 कॅरेट. बरोबर आहे, बरोबर आहे, बरोबर. 24 कॅरेट आणि बार फॉर्म म्हणजे ही प्रेक्षकांसाठी फार महत्वाची माहिती आहे. इन्व्हेस्टमेंटसाठी बार फॉर्म आणि 24 कॅरेट दागिने नाही. सर, फार इंटरेस्टिंग माहिती ऐकायला मिळाली तुमच्याकडनं. इन्व्हेस्टमेंट, मी तुम्हाला एक गंमत म्हणून सांगतो. एक घडलेला इन्सिडन्स आहे. LICने एक जाहिरात केली होती बर. की एका इंडस्ट्रियलिस्टला, फार मोठ्या इंडस्ट्रियलिस्टला, काही कारणास्तव त्याच्या मुलांनी त्याच्या घराच्या बाहेर काढलं. बापरे. बर. पण त्याच्याकडे काही कोटी रुपयांची पॉलिसी होती. अच्छा. त्या पॉलिसीचे पैशावरती तो पुढची मरेपर्यंत जगला, छोटं घर घेऊन. त्याची पॉलिसी काही कोटीत होती. बर बर. आता पॉलिसी होती म्हणून त्यांनी मुंबईमध्ये घर घेतलं आणि तो जगला जगू शकतो मिळालेल्या व्याजावर. बरोबर. तसं मी तुम्हाला सांगतो की सोन्याला तुम्ही मुलगा माना. सोन्याला मुलगा माना का? कारण जर सख्या मुलांनी विचारलं नाही तर हे सोनं थोडं 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 विकून विकून तुम्ही सर्वाय होऊ शकाल. कारण आत्ता माझा अनुभव सांगतो, एक अशा बाई यायच्या, नवरा गेल्यानंतर त्यांना मुलबाळ नव्हतं अर्थात, पण त्यांना उत्पन्नाचं साधन काही नाही हो. पण जे नवऱ्याने काय घेतलेलं सोनं होतं, बरंच होतं तसं, ते प्रॅक्टिकली त्या बाई दर 6 महिन्यांनी येऊन विकायच्या. ते पैसे बँकेत ठेवून आपल्या त्या एकटीचा गुजराण त्या बाईंनी केली सोन्यामध्ये. ते सोनं होतं म्हणून झालं. हे जर त्या बाईंकडे जर सोनं नसतं तर काय झालं असतं, प्रॉब्लेम झाला असता. म्हणून माझं असं म्हणणं आहे की सोन्याला तुम्ही आपला मुलगा माना. मुलावर जशी इन्व्हेस्टमेंट करता, त्याची शाळा, पुस्तकं, वया, हे जे असेल खर्च, आपण जो मुलावर करतो तेवढा खर्च, तितकाच खर्च तुम्ही सोन्यावर जर केला तर तो मुलगा तुम्हाला विचारणार नाही, तर हा मुलगा नक्की विचारेल. ही माझा अनुभव म्हणून मी सांगतोय की त्या बाईंच्या बाबतीमध्ये घडलेला जो आहे तो अनुभव मी तुम्हाला आत्ता सांगितला. आणि LICचं हे जाहिरात त्यांनी केली होती, पण नंतर त्यांनी ती बंद केली, कारण कदाचित प्रेशराईज झाले असतील. पण ती जाहिरात एकदा मी बघितलेली आहे. बर बर बर. की तो फरक लक्षात घ्या. LICचा इन्व्हेस्टमेंट ती होती, तशी सोन्यामध्ये आपल्या मुलासारखी इन्व्हेस्टमेंट करा, म्हणजे आपण त्याच्यातनं सर्वाइव्ह होऊ शकू. खूप प्रॅक्टिकल आणि ग्राउंड टू अर्थ तुम्ही. पण हा अनुभव म्हणजे चांगलाच अनुभव मला घेतला. नाही, फारच आजच्या पिढीला हा खूप गरजेचा आहे, म्हणजे माझ्या वयाच्या पिढीला. कारण आम्हा लोकांना खूप कन्फ्युजन होतं की कुठे इन्व्हेस्टमेंट करायची, नाही करायची. बाहेरच्या सगळ्या सोशल मीडियावर इतके
रील्स आणि व्हिडिओज असतात, पण तुमचा हा सल्ला इतका प्रॅक्टिकल आणि छान आहे की जरूर हा फॉलो करायला हरकत नाही. वा, बघितलं ना, गेल्या 2 एपिसोड्समध्ये आपण काय इंटरेस्टिंग माहिती मिळवली हो ना. म्हणजे बघा, सोन्याचं व्हॅल्युएशन ते कसं करतात, त्याच्यानंतर ज्वेलरी वेगवेगळ्या प्रकारची त्याचं व्हॅल्युएशन कसं करतात, त्याच्यानंतर आपली जी धार्मिक स्थळं आहेत त्याच्यामध्ये जे खजिने आहेत त्या खजिन्यांमध्ये जी ज्वेलरी आहे त्याचा इतिहास, त्याचं व्हॅल्युएशन कसं केलं जातं, केलं गेलं, म्हणजे या सगळ्याची जी खूप डिटेलमध्ये माहिती आपल्याला 2 एपिसोडमध्ये बघायला मिळाली. किती इंटरेस्टिंग होतं आहे सगळं. हे बघा, आपले जे दागिने आहेत ना ते फक्त घालायची गोष्ट नाही आहे, त्याच्याबद्दल आपण खूप इमोशनली अटॅच असतो. म्हणजे मी सुद्धा माझ्या आजीचे फोटो जेव्हा बघतो घरी तर त्याच्यामध्ये खूप दागिने आहेत, माझ्या आईने वापरलेत, आजीने वापरलेत. सो आपण सगळे असे इमोशनली अटॅच असतो. पण आपण हे पण लक्षात ठेवलं पाहिजे की फक्त इमोशनली अटॅच राहून चालत नाही, तर ती एक इन्व्हेस्टमेंटसुद्धा आहे. आणि आत्ताच्या ज्या ग्लोबल कंडिशनमध्ये ना तुम्ही बघितलं असेल की असा खूप गोंधळ आहे, आणि त्या गोंधळामध्ये असे इन्व्हेस्टमेंटबद्दलच्या टिप्स मिळणं, माहिती मिळणं हे पण खूप गरजेचं आहे. सो आम्ही आता तुमच्याकडे अशा पद्धतीचेच व्हिडिओ घेऊन येणार आहोत ज्याच्यामध्ये विविध प्रेशियस मेटल्स, चांदी, सोन्याबद्दलची अजून माहिती, अशी सगळी माहिती आहे ना तुम्हाला खूप भारी पद्धतीने बघायला मिळणार आहे. सो तुम्ही नक्की आमच्या या चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून नक्की कमेंट्स करा आणि आम्हाला जरूर सांगा की तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला ते. सो भेटूयात पुढच्या एपिसोडला. थँक्यू.